नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्याला तूर बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सरकारने हमी भाव देण्यासाठी एक मंजुरी दिलेली आहे। याची तारीख म्हणजे 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 यामध्ये आपण अर्ज करू शकतात। पण सध्याला खुल्या बाजारामध्ये दर किती मिळत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आपण पूर्ण बाजार समितीमधले दर आवक जाणून घेऊयात। आजच्या बाजार समिती आपण बघूयात। जळगाव आवक आहे 226 क्विंटलची दर आहे 8200 ते 8200। सरासरी भाव आपल्याला पाहायला मिळत आहे 8200। यामध्ये आपल्याला सर्वाधिक भाव हा जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यापेक्षा आपल्याला कमी दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता राहुरी आणि वांबुरी दर बघूयात। दर आहे 7400 ते 7560 रुपये। सरासरी दर आपल्याला पाहायला मिळत आहे 4772 रुपये आपल्याला दर राहुरी आणि वांबुरीमध्ये पाहायला मिळत आहे। आता बघूयात पैठणमध्ये बघितलं आहे 7100 ते 7500 पर्यंत आपल्याला सरासरी 3300 पर्यंत आपल्याला तूरची आवक आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी बघितलं आहे की आपल्याला 100 ते 200 रुपयांनी आवक भाव दर वाढलेला दिसत आहेत। जालन्यामध्ये बघितलं असेल काळी तूर असेल त्याला जास्तच भाव आहे। त्यामध्ये बघितलं असेल 8000 ते 8602 रुपये आणि सरासरी आपल्याला 8200 पाहायला मिळत आहे। म्हणजे काळ्या तुरीला आपल्याला दर जास्त मिळत आहे। लाल तूर आहे त्यामध्ये बघितलं असेल अकोलामध्ये आपल्याला 6655 ते 8490 पर्यंत पाहायला मिळत आहेत। अमरावतीमध्ये बघितलं आहे 6700 ते 7995 पाहायला मिळत आहेत। नागपूरमध्ये बघितलं आहे 8005 पाहायला मिळत आहेत। हिंगणगावमध्ये बघितलं आहे 8300। वाशिममध्ये बघितलं आहे 8150 रुपये आणि जळगावमध्ये लाल तुरी बघितली असेल 8295 रुपये स्थिर भाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बघितलं असेल आपण लाल तुरी आहे त्यात बहुतांशी शिंगाने आपल्याला चांगला भाव आपल्याला मिळत आहेत। त्यामुळे तुरीचं जे मार्केट आहे लाल तुरी आहे त्या लाल तुरी आपल्याला जास्त भाव आणि दर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी आपल्याला आवक पण भरपूर आहे आणि दर पण कमी प्रमाणात पाहायला आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात। आता पांढरी तूर आहे, पांढरी तुरीचा दर बघूया। जालन्यामध्ये बघितलं आहे 6400 ते 8075 रुपये। छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं आहे 5200 ते 7716 रुपये। शेवगावमध्ये बघितलं आहे 7100 ते 7400 रुपये दरात आपल्याला पाहायला मिळत आहे। आता वळ्यात तुळजापूरमध्ये बघितलं आहे 7500 ते 7960 दराने आपल्याला तुरी पाहायला मिळत आहेत। आता बघितलं असेल पांढऱ्या तुरीचे जे भाव आहे थोडे आपल्याला चढ उतार असले तरी पण काही बाजारात आपल्याला एक समाधानकारक दर पाहायला मिळत आहेत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला बाजारामध्ये मध्यम ते चांगल्या स्वरूपात आपल्याला तुरीचे दर पाहायला मिळत आहेत। तर आपल्या गावात किती दर मिळत आहे तर आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। हा व्हिडिओ एकदम उपयुक्त वाटला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत असतात। असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।